नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सुचलेल्या ओळींमधली माझी दुसरी कविता आहे आई. महासागराच्या अथांग समुद्राप्रमाणेच असते वात्सल्यरूपी आई, असते वात्सल्यरूपी आई. दया क्षमा करुणेची गुरु बनते आई, दया क्षमा करुणेची गुरु बनते आई. सुख दुःखाच्या वेलीवरती त्यागाची मूर्ती बनते आई, सुख दुःखाच्या वेलीवरती त्यागाची मूर्ती बनते आई. संस्काराच्या पदराखाली जीवन धन्य करते आई, संस्काराच्या पदराखाली जीवन धन्य करते आई. अन्यायाच्या विरुद्ध दुर्गा बनते आई, अन्यायाच्या विरुद्ध दुर्गा बनते आई. आहे की नाही? असाच महिमा आहे आईचा. आईचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं आहे आणि इतकं प्रेमळ आहे, वात्सल्यरूपी आहे. त्याचं गणित करता येत नाही, मोजता येत नाही, असं प्रेम असतं आईचं. आणि ती नेहमीच लेकरांसाठी, मुलांसाठी त्याच्यावरती दया करत असते, क्षमा करत असते त्याला, आणि नेहमी त्याच्यावरती करुणेचा आशीर्वाद, प्रेमाचा आशीर्वाद देत असते. सतत प्रत्येक पावलावरती त्याची गुरु बनत असते मुलाची. आणि सुखदुःख जेव्हा पण काही जीवनामध्ये आपल्या सुखदुःख येत असतात, त्यामध्ये ती सदैव त्याग करण्यास समर्थ असते. अशी ती आई असते. आईचा महिमा खूप आहे, अगाध आहे. आणि अशीच परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी केलेली व्यवस्था म्हणजे आईवडील असतात. अशीच परमेश्वराने केलेली आईवडिलांची व्यवस्था असते. आईवडील हे मुलांच्यासाठीची परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे. हे माझ्या दुसऱ्या कवितेतलं वाक्य आहे. आणि आई ही अशीच असते. ती सदैव मुलांना आपल्या संस्काराच्या छायेत वाढवते, आपल्या संस्कारांच्या पदराखाली नेहमी सतत वाढवत असते, ज्ञान देत असते, गुरु बनते. ती प्रेम करत असते, प्रत्येक मुलाला क्षमा करत असते. प्रत्येक पावलावर काही ना काहीतरी चुका होत असतात, पण ती नेहमी सांभाळून घेण्याचं काम करते, सामावून घेण्याचं काम करते. आणि अन्यायाच्या विरुद्ध मात्र तिला अन्याय सहन होत नाही आईला. त्यामुळे तेव्हा मात्र ती दुर्गा बनत असते. प्रत्येक पावलावर ती जाणीव करून देत असते, प्रेम करत असते, आशीर्वाद देत असते, आधार बनत असते. आणि जर ह्या गोष्टीची त्या लेकराला जाणीव नसेल आणि ती मुलं अजिबात ऐकत नसतील, तिच्या विरोधात नेहमी जात असेल, तरी सुद्धा त्यावेळी मात्र तिला दुर्गा बनावंच लागतं. आणि तशीच आई आहे. तीच रूप आहे शक्तिरूपी आईची. ती खूप प्रेम करते, ती खूप सावरते, सगळ्यांना सांभाळते, सामावून घेते, नाती टिकवते, नाती जपते, सगळ्यांसाठी सगळी नाती जोडून ठेवण्याचं कार्य करते, सगळ्यांना आशीर्वाद देत असते, सामावून घेत असते. प्रत्येक नात्यातलं सुखदुःख तिला सांभाळायचं असतं, टिकवायचं असतं, त्या नात्यांची लाज राखायची असते. अशी ती आई असते. आईचा महिमा जितका तुम्ही गाल तितका कमीच आहे आणि शब्द अपुरे पडतील असा हा आईचा महिमा आहे. तर तुम्हाला आईचा महिमा आणि माझी कविता कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा तुमचे आईबद्दलचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि तुमचं आईबद्दलचं तुमच्या प्रेम, तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ही आईबद्दलचं प्रेम व्यक्त करा. नमस्कार.